नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का की आपण खूप मेहनत करतो, रात्रंदिवस राबतो, पण प्रगती मात्र हवी तशी होत नाही. कदाचित याचं उत्तर तुमच्या घराच्या उंबरठ्यात दडलं असू शकतं. मी राजू टिकारे आणि स्वामी संवादमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या घराचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे, पण आपण त्याकडे अनेकदा दुर्लक्ष करतो. तो म्हणजे घराचा उंबरठा. वास्तुशास्त्रानुसार घराचा उंबरठा हा केवळ लाकडाचा एक तुकडा नसून तो तुमच्या नशिबाचा आणि प्रगतीचा दरवाजा आहे. बघा, वास्तुशास्त्रामध्ये घराचा मुख्य दरवाजा म्हणजे त्या वास्तूचा चेहरा किंवा मुख मानलं जातं. जसा आपला चेहरा आपली ओळख सांगतो, तसाच घराचा उंबरठा त्या घरात येणाऱ्या ऊर्जेचं स्वागत करतो. जर हा चेहरा स्वच्छ आणि प्रसन्न असेल तरच सकारात्मक ऊर्जा आणि माता लक्ष्मी तुमच्या घरात आनंदाने प्रवेश करते. पण जर तिथेच दोष असतील तर मात्र प्रगतीचे मार्ग रोखले जातात. पहिली आणि सर्वात सोपी गोष्ट म्हणजे तुमचा उंबरठा नेहमी स्वच्छ ठेवा. अनेकदा आपण तिथे चपलांचा ढिगारा करतो किंवा कचरा साचू देतो, पण लक्षात ठेवा की उंबरठा हा ऊर्जेचा फिल्टर असतो. तिथे दररोज सकाळी हळद कुंकवाचं स्वस्तिक काढणं किंवा शुभचिन्हे रेखाटणं हे केवळ धार्मिक विधी नसून त्यातून एक सकारात्मक ओरा तयार होतो जो वाईट शक्तींना बाहेरच रोखतो. जर तुम्हाला वाटत असेल की घरात वारंवार अडचणी येत आहेत, तर उंबरठ्यावर रक्तवर्णी गणपतीची प्रतिमा लावून पहा. अशा गणपतीच्या 2 यंत्रांमुळे घराची स्पंदनं सुधारतात आणि एक संरक्षक कवच तयार होतं. आता एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आर्थिक स्थैर्य. घराच्या उंबरठ्यापाशी केलेली एक छोटीशी कृती तुमची तिजोरी भरू शकते. उंबरठ्याखाली किंवा चौकटीत पितळी नाणी किंवा लक्ष्मी यंत्रासारखी सिद्ध यंत्रे बसवल्याने धनधान्याची वृद्धी होते असं शास्त्र सांगतं. हे सगळं करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, वास्तुशास्त्र म्हणजे केवळ अंधश्रद्धा किंवा तोडफोड नसून ते पंचमहाभूतांचं संतुलन आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या मेहनतीला अशा तार्किक आणि आध्यात्मिक उपायांची जोड देता, तेव्हा अशक्य गोष्टीही शक्य व्हायला लागतात. तर मित्रांनो, आजच तुमच्या घराचा उंबरठा तपासा आणि तिथे प्रसन्न वातावरण ठेवा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात असे काही अनुभव आले आहेत का, हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रत्येक कमेंटने आम्हाला अशाच नवीन विषयांवर बोलण्याची प्रेरणा मिळते. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून पुढचा कोणताही संवाद तुमच्याकडून मिस होणार नाही. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत पाहत रहा स्वामी संवाद. श्री स्वामी समर्थ.